राजू आपको आना है राजू। सनी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। सनीला आपण सामनावीराची ट्रॉफी त्यानंतर पुढील गिफ्ट हॅम्पर्स देणार आहोत। मी सन्माननीय आमचे अतिथी कुमार पाटील आणि दिनेश पाटील यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभासे सनीला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहात। तसेच हर्ष पाटील हे पाहू शकता ऑन स्क्रीन सनी ज्यानं अर्धशतकीय डाव साकारला, विस्फोटक झंझावत खेळ ज्यानं साकारला त्याला सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत। 68 धावा नाबाद। त्यानंतर हर्ष पाटील आमचे सन्माननीय कुमार पाटील यांना विनंती असेल तीन पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय सामनावीरासाठी। न भूतो न भविष्यती। खरं तर भविष्यामध्ये हा डाव त्याच्याकडनं होईल, मात्र भूतकाळामध्ये कधी त्याच्याकडनं असा डाव झाला असेल मला वाटत नाही। आपण त्याच्याशी विचारणाही करणार आहोत। सध्या तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन मान्यवरांच्या शुभासे पारितोषिक दिली जात आहेत। सनी आपण पहिल्यांदा तुला शुभेच्छा देतोय। अतिशय सुंदर खेळ साकारला। वाटतच नाही की सनी एका वेगळ्या विकेटवर खेळतोय आणि आमान स्पोर्ट एका वेगळ्या विकेटवर खेळत होती। कसं वाटलं या मैदानावर खेळताना? पिच तर खूप छान आहे, या पण भारी केले, आयोजन पण खूप छान आहे, खेळायला मजा येईल इथं। अर्धशतकीय डाव प्रत्येकी फलंदाजासाठी माइलस्टोन अचीव करणं फार मोठी उपलब्धी असते आणि आज तू अर्धशतकीय इनिंग खेळलास। तुझ्या संघासाठी अत्यंत गरजेच्या वेळेला तू रन्स बनवल्यात। त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या? माझ्या मनामध्ये एकच भावना होती का मी टिकून खेळावा असं माझ्या टीमची अपेक्षा होती, ते मी करून दाखवले। अभिनंदन, खूप चांगला खेळला। तर हा होता मित्रांनो सनी ज्यानं नॉट आउट 68 धावा बनवल्या। हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर विलास स्मृती चषक 2024 मधील आपल्याला बघायला मिळालं। तर सनीला आपण देऊया शुभेच्छा। आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या समोर येईल। तसेच अमन स्पोर्ट्सचा आपण सन्मान करणार आहोत। अमन स्पोर्ट्सचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। चला टीम YM स्पोर्ट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। मी कुमार पाटील आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभासे अमन स्पोर्ट संघ कर्णधाराला सन्मानित करायचं आहे। एक चांगली संकल्पना, चांगला कॉन्सेप्ट आहे। जो संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो त्या संघाला या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानित आपण करतोय आणि या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान केला जाणार आहे अमन स्पोर्ट संघ कर्णधाराचं। अमन स्पोर्ट पूर्ण टीम आपण याचा फोटो सेशन होणार आहे। दिनेश पाटील आणि कुमार पाटील यांच्या शुभासे हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय। चला सलामीची जोडी लवकर लवकर एंटर करा। वरादेवी स्पोर्ट्स मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल। मॅच असेल 4 ओव्हरची। ऑन स्क्रीन तुम्ही VIP डायस या ठिकाणी पाहू शकता। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाते। आफ्टर लंच वन्स अगेन पुन्हा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत। चला वरादेवी स्पोर्ट ताडाली 12th मॅन कमेंट बॉक्स मध्ये आपण पाठवायचं।
येस आलेला आहे वायम स्पोर्ट्स संघ कर्णधार आपला 12th मॅन आपण खेळाडू नक्कीच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. हा VIP डाईटचा शामियाना तुमच्या समोर स्वर्गीय विलासस्मृती चषक 2024 भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 40+ क्रिकेटची धूम आणि सिटी इमर्जिंग चा घमासान या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दिनांक 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहणार येथे आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचे आयोजक प्रताप मारुती पाटील न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि उपसरपंच ग्रामपंचायत राहणार. तसेच त्यांच्या सोबतीला त्यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पहिलं षटक घेऊन कैफ तयार होतोय बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या फेरीतील सामना आहे. दोन्ही संघाने एक मॅच जिंकली आहे. अनुभव चांगला आहे या मैदानावर खेळण्याचा, त्याच्यामुळे हा सामना चांगला रंगेल. दोघांनाही देऊ शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द क्वालिटी क्रिकेट. बरोबर 2 वाजून आपण पाहतोय 37 मिनिटे झालेले आहेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. अमोल चौधरी स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमोल ठाकूर आहे. गोलंदाज कैफ तयार. पहिलाच बॉल चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल सरळ जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय खणखणीत चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार कैफच्या विरोधात अमोल चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. व्हॉट अ स्टार्ट. अतिशय सुंदर सुरुवात. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि सरळ पाठवलाय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला चौकार. सेकंड राऊंडचा हा सामना आहे, म्हणजेच 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्याच्यामध्ये फक्त 1 षटक हे पॉवर प्लेमध्ये तुम्हाला मिळेल. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न अगदी अवघ्या पहिल्या बॉलपासून केला जातोय. कैफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. फॉर एंड कडनं ओव्हर द विकेट. शफल झालं. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन ड्राईव्ह करत असताना ओलांग कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमोल आणि अमोलची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये मला आठवतं की अमित आणि अमोल हे सलामीवीर मैदानामध्ये ॲज अ ओपनर म्हणून आले होते. मात्र इथे आता पुन्हा कॅप्टननं थोडासा बदल केलाय वरादेवी स्पोर्ट ताडालीच्या. कैफला पलटवार करावा लागेल. डॉट चेंडू त्याला टाकावे लागतील. यावेळेला मात्र चांगल्या लाईनवर होता, चांगल्या लांबीचा बॉल आणि अखेर हा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. कसं आहे ना की डॉट चेंडू ज्या वेळेला टाकाल तुम्ही फलंदाजांवर दडपण आणाल आणि त्या प्रेशरमधून त्या फलंदाजाची विकेट तुम्ही कॅरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगोदर प्रेशर निर्माण करावा लागेल त्या बॅटरवर. सोडून दिला हा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न राहिला. या अगोदर चांगल्या लाईनवर होता चेंडू, मात्र इथे आपण पाहतोय अवांतरच्या स्वरूपामध्ये आता इथे धाव मिळेल. अमोल पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता. फुल टॉस बॉल आहे. यावेळेला फायदा उचलता आला नाहीये. मिळेल फक्त सिंगल. परंतु मुकादम आपण या ठिकाणी नक्की पाहतोय की ॲज अ बॉलर म्हणून त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल हाताळला. फक्त आणि फक्त 10 रन्स त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट्स त्याने मिळवले होते. आणि आज अर्धशतक वीर देखील आता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सनी पाटील. नाबाद 68 धावा त्याच्या बॅटमधून. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्लिक केला. चांगला फटका. मनगटी फटका. बॉलला पाठवले स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
दुसरा चौकार अमोल चौधरीच्या बॅटमधून बघायला मिळालाय. बॉलच्या मेरिटवर तो खेळतोय. फील्ड प्लेसमेंट कशा पद्धतीने सेट केले हे सर्व हेरून यावेळेला फलंदाजी करताना. यावेळेला बॉल येणे अगोदर बॅट फिरवली आहे. कीपर कडनं मिस्टेक आहे. बॉल नाही थांबणार. लॉंग स्टॉपच्या बाहेर बाईच्या स्वरूपामध्ये मिळतोय हा चौकार. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. में सारे चलता है ना. इलाके में सारे चलता है ना. इलाके में सारे चलता है ना. थँक्स डीजे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 15 धावा. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी म्हणूया टीम वरा देवी स्पोर्ट ताडलीसाठी, कारण 4-4 ओव्हरची मॅच आहे. अनस गोलंदाजी करण्यासाठी येतोय. व्हीआयपी डायस एंड कडनं रहानाल गावाच्या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. सामना करेल बॅटर अमोल ठाकूर. पहिल्या षटकासाठी तुम्ही पाहतात आतापर्यंत 6 मिनिटे आपण घेतलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी याची नोंद घ्या. फुल टॉस वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला पंचांकडे, हाऊ दॅट. पंच सहमत नाहीयेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. अमोल ठाकूर चाचपतोय बॅटिंग करत असताना. दुसऱ्यांदा त्याच्या विरोधात फुल टॉस बघायला मिळाला, मात्र त्याला फायदा उचलता आलेला नाहीये. अनस पुन्हा एकदा सज्ज होतोय. खराब चेंडू खरं तर पहिला होता. फलंदाजाला फायदा उचलता आला नाहीये. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे, मात्र एलिव्हेशन प्रॉपर मिळालं आणि बॉस तर लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन सीमेच्या बाहेर. षटकार. पसंद है सबको स्वभाव. वेळ प्रसंगी घेतो याद. प्रसंगी घेतो याद. वेळ प्रसंगी घेतो याद. पैचान मोठी हाय बेट्याची. नाराज रुबाब हाय त्याचा. पैचान मोठी हाय बेट्याची. क्लासिकल फटका होता. चिरागच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेंथ बॉल होता. पिकअप स्ट्रोक. लेंथला पिक केलं आणि पाठवलं वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. हा सिक्सर. वन्स अगेन पुन्हा एकदा मोठा फटका. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा षटकार. रुबाब हाय त्याचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. दरम्यान सन्माननीय भगवान चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय विलासकृती चषक 2024 मध्ये अमोल काय ॲटिट्यूडनं बॅटिंग करताना दिसलाय. लगातार 2 सिक्सर अमोल चौधरी. हो, यावेळेला पुन्हा खराब चेंडू होता. फुल टॉस होता. फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. आणि आता या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला. तिसरा पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बीमरसाठी. ऑन स्क्रीन आता स्लो मोशन मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हा नो आहे की नाही.
तिसरे पंच शानू कुरुशी सर आपल्यासोबत जोडले गेलेत. इट्स नो बॉल. वेस्ट साइड बी नो बॉल या ठिकाणी आलेला अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि यापुढचा बॉल आता फ्री हिट असेल. पुन्हा संधी आहे. अमोल चौधरी ऑन स्ट्राइक. 29 धावा. अवघड दुसरं षटक सुरू असताना 4 ओव्हरची मॅच आहे आणि काय कमालीची फटकेबाजी केली आहे सध्याच्या घडीला वराल देवी स्पोर्ट ताडालीनं. या धावगतीनं धावा बनत राहिल्या. प्रोजेक्टेड स्कोर ऑन स्क्रीन 76 दिसतोय. फ्री हिट बॉल. पुन्हा अनस तयार अमोलसाठी. फ्री हिटचा चेंडू यावेळेला मात्र चांगल्या लांबीचा होता. खोदून काढावा लागला अक्षरशः खोलवर टप्प्याच्या बॉलला आणि इथे एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाज अमोल चौधरीकडे. एका धावेने संघाची धावसंख्या 30 आकड्यावर जाऊन पोहोचते. 30 रन्स ऑन बोर्ड. विस्फोटक खेळ सुरू केल्या पहिल्या बॉल पासून अमोल चौधरीनं. अमोल ठाकूर यावेळेला बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट. नशिबाची साथ मिळाली आहे. थर्ड मॅनला बीट करताना बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हे पाहू शकता पडल्यानंतर थोडासा बाहेर मूव होतोय चेंडू. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला कट ही आला मात्र बॅटची बाहेरील कडा लागली आणि विकेटच्या मागे हा चौकार प्राप्त करतोय. 34 धावा धाव फलकावर. 34 रन्स. अनस हा बॉल. वॉट शॉट. स्वीट टायमिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका. 6 धावा षटकार. लेग स्टंपवर येणारा बॉल होता. थोडासा शफल झाला आणि सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढे टाकण्याचा प्रयत्न. स्टंप सोडले होते आणि तिथून स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. अमोल बरोबर तयार होता या लेनसाठी. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच सुरू करायची आहे. ड्रिंक्स इंटरव्हल सध्या मैदानात सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. आफ्टर 2 40 ऑन बोर्ड. 20च्या सरासरीनं करंट रन रेटचा आपण विचार केला तर धावा जोडल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 4 षटकानंतर तुम्हाला 80 बघायला मिळेल का? याच पद्धतीने बॅटिंग सुरू राहिली तर का बघायला मिळणार नाही. तर 2 ओव्हर टीमची टोटल 40 तुम्ही पाहताय धावफलकावरती. तिसरं षटक फॉर एंड कडनं पुन्हा एकदा 23 गोलंदाजी करण्यासाठी आला. ड्रोन कॅमच्या साहाय्याने हे मॉर्निंग सेशनला कॅप्चर केलेले दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहणालचं हे दृश्य अगदी गोळाकार मैदान आज राहणाल गावाला लाभलेलं आहे. मी समस्त ग्रामस्थ मंडळ राहणालचं मनापासून आभार मानेन की ज्यांच्या अथक प्रयत्नाने परिश्रमाने हे मैदानाची उपलब्ध आम्हाला झाली. खराब चेंडू आहे. फायदा उचलला अमोलनं. फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. आणखी एक षटकार आता पुन्हा रेफर करण्यात आलाय.
रानलगाव की हाय ओशान अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय मान दादा के करोडो बने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडासा बॅटर आपण पाहिलं तर गुडघ्यावर वाकून फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि बॅट ही भरपूर पुढे होती, पुढून बॉल लपेटला होता. षटकार तिथे मिळाला. ताबिजच्या विरोधात पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 46 आहे. 9 चेंडूंमध्ये अमोल चौधरी 28 वर बॅटिंग करतोय आणि टीटी स्पोर्ट्सचे ओनर अमोल ठाकूर 5 चेंडूंमध्ये 11 धावांवर बॅटिंग करतायत. म्हणजे आता टीटी का बल्ला करेगा अल्लाह, असंच आपण म्हणू. याच्या पद्धतीने खेळ सुरू झाला मैदानाच्या आत. यानंतर दुसऱ्या फेरीतील आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. रिग्नेश 11 रहाणालच्या विरोधात बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. जसं आपण इव्हनिंग सेशन मध्ये जाणार तसं हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळणार, यात शंकाच नाहीये. सध्या 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अवघ्या 13 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. या अगोदरचा सामना देखील आपण बघितला. चौकार आणि षटकारांमध्येच डील सुरू होतं. स्विंग अँड मिस. इथे थोडासा खाली राहणारा बॉल आहे. पूर्णपणे बीट करत असताना फलंदाज अमोल चौधरीला. या लाईनवर चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, या लेंथवर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. भलेही तुमच्याकडे वेग कमी असला तरी हरकत नाही, मात्र तुमच्याकडे अचूकता असणं गरजेचे आहे. इथे पुन्हा स्लो पण थोडासा वेगामध्ये बदल केला. बॅटची आतली कडा लागली आहे. आता व्हेरियंट पाहायला मिळाल्या. विविध प्रकारचे चेंडू हाताळतोय सध्या गोलंदाज ताबिश. 29 रन्स आतापर्यंत अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 11 चेंडूंचा सामना करत असताना आणि 11 धावा अमोल ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 47 धावा, एकही गडी गमावलेला नाहीये आणि जबरदस्त भागीदारी पार्टनरशिप या ठिकाणी सलामी वीरांमध्ये होत असताना वायम स्पोर्ट्स थोडासा आता दबावामध्ये असेल. रिवर्स फुल टॉस होता, रिवर्स अटेम्प्ट केलाय, पाठवून दिल्या बॉलला थर्ड मॅनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ पार्क. सिक्सर. गाडीचा 5959 लक्की आहे वो नंबर उनके गाडीचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. काय फटका होता. टायमिंग खूप चांगलं होतं आणि वारंवार फुलटॉस गोलंदाजी राहिली आहे आणि त्याचा फायदा मात्र सर्वच फलंदाजांनी उचललाय. रिवर्स अटेम्प्ट केला, फक्त फुलटॉसला पीक केलं आणि पाठवलं मागे. थर्ड मॅनच्या बाहेर हा षटकार. 53 धावा धावफलकावर. अजूनही एकही गडे गमावलेला नाहीये. फर्स्ट विकेटसाठी पार्टनरशिप किती मोठी होते पहा. ताबीज 6 बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता डाऊन द लेग स्टंप. इट इज अ वाईड बॉल. 54 धावा धावफलकावरती आहेत. अवांतर धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकलाय. गुडघ्यावर बसून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन. चांगला फटका. आउटफील्डला धोका दिला फिल्डरला. बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर. अमोल ठाकूरच्या बॅटमधून आणखी एक चौकार. 58 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा फुल टॉस आहे. वन मोर बिग हिट. स्लॉग स्वीप. अनदर ह्यूज सिक्सर. हायलाइट क्रिकेट सुरू आहे मैदानात.
हायलाइट क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा ताबेच्या विरोधात आल्या. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 64 धावा या धावफलकावरती लागल्यात. हाय स्कोरिंग हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर विघ्नेश 11 राहणार विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. बुद्ध कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. .64 धावसंख्या 64. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज फैसल या ठिकाणी येतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल अमोल चौधरी. हे दोघेही अमोल अनमोल आहेत. या वेळेला लेगस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि धावसंख्या 65 या आकड्यावरती 65 रन्स. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. फैजलला पलटवार करावा लागेल. कमी धावांचं षटक त्याला टाकावं लागेल. या वेळेला पूल केला. पूल पॉवरफुल स्मार्ट करत असताना षटकार ठोकलाय. छक्कों की भाषा है यहां पर. या अगोदर सांगितलं ना की 45 नंबरची जर्सी अमोल चौधरीनं परिधान केले. तो या जगातील जगविख्यात हिटमॅन रोहित शर्माचा क्रमांक. आणि एका बाजूला तुम्ही पाहताय 333 क्रिस गेल. क्या बात आहे. म्हणजे षटकारांचे दोन्ही बादशे आणि सध्याच्या घडीला हे दोघेही षटकारांचे बादशे. 71 धावा धावफलकावर. फैसल वेग कमी केलाय. स्लो वन धीम्या गतीने बॉल हाताळलाय. एकच धाव त्या दरम्यान मिळेल आणि धावसंख्या 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आणि विघ्नेश 11 राहणार. टॉस करण्यासाठी आपण या. पुन्हा एकदा फैजल तयार. सोडून दिले हा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने 73 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 73 रन्स ऑन बोर्ड. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामधील अंतिम षटक. फैजल सध्या गोलंदाजी करत असताना यावेळेला चांगला चेंडू होता. इन स्विंगर होता. बरोबर विकेट टू विकेट लाईन टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि वेग देखील भन्नाट पाहायला मिळाला फैजलचा. मिळेल फक्त सिंगल. षटकारानंतर पलटवार या ठिकाणी करताना दिसतोय फैजल. 74 रन्स. सन्माननीय विकास पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विकास पाटील आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. वेलकम. हा चेंडू देखील सोडून दिला. आणखी एक व्हाईट बॉल. टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये बॉल सोडला जातोय. भरपूर बाहेर होता. एक्स्ट्रा धाव मिळत आहेत आणि त्याच्यामुळे आता एक्स्ट्राच्या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 75 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये 81 धावा बनल्या होत्या. तो सामना होता 5 षटकांचा. मात्र इथे पहा 4 षटकांच्या मॅच मध्ये 81 आता बनलेल्या आहेत. हा चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आता उनकी है सबसे न्यारी गोरगरिबांचा कैवारी. गोरगरिबांचा कैवारी. गोरगरिबांचा कैवारी. आय साऱ्यांचा प्यारा असा धावसंख्या 81 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अमोल 42 वर सध्या बॅटिंग करतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये? सध्या तोच प्रयत्न असेल अमोल चौधरीचा. 14 चेंडू 42 वर तो सध्या नॉट आउट आहे. बघूया दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये तो पूर्ण करतोय का? फैजलचा हा बॉल यावेळेला मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. कीपर एंडला थ्रो आलाय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. अमोलला मैदान सोडावं लागेल. जबरदस्त डाव त्यानं वरादेवी विस्फोट ताडालीसाठी साकारला. बाद होण्या अगोदर 43 धावांचा एक उपयुक्त डाव त्याने साकारला. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या त्याच्या खेळीसाठी. हे तुम्ही पाहिलं की खेळाडू कक्षामधून स्टँडिंग ओवेशन दिले गेलेलं आहे फलंदाज अमोल चौधरीला. अंतिम चेंडू आहे. हाय स्कोर आतापर्यंत झालाय भाविक फलंदाजी करण्यासाठी. फैजल समोर फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टंप. लेग स्टंपला मिस करून जाणार हा बॉल. येतोय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 83 वर जाऊन पोहोचली आहे. उच्चांक या स्पर्धेतील स्वर्गीय विलासस्मृती चषक 2024 मधील हाय स्कोर आता वराल देवी स्पोर्ट ताडालीच्या नावी 83 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू मिस टायमिंग आहे. विकेट कीपर कॉल करतोय आय विल टेक. यस मी घेणार कॅच आणि पकडली भावेश भगतनं झेल. फलंदाज होतोय फेल. अंतिम चेंडूवरती मिळाली सफलता. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 83. 84 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर YM स्पोर्ट्स संघाला. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघ कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉस करण्यासाठी आपण या. बघा आपल्या सिटी इमर्जिंग मध्ये प्रत्येकाला रूल ठाऊक आहे. जसा पहिला डाव संपतो आपण टॉस करत असतो आणि जो संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागत असतं. या ठिकाणी विघ्नेश 11 राहणार संघ कर्णधार उपस्थित आहे. बालाजी स्पोर्ट सरवली पाडा शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस करण्यासाठी आपण या. सन्माननीय भालचंद्र चौधरी मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा. भगवान चौधरी यांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातात. एका बाजूला बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश 11 राहणार ऑर्गनायझिंग टीम. किशोर भोपी साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. एका बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विलासस्मृती चषक. विलासस्मृती चषक असा कॉल आहे आणि विलास स्पोर्ट चषक आलेलंच आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो विघ्नेश 11 राहणार. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सन्मानार्थ विराजमान व्हावं. यशराज नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. स्वतःची स्पर्धा आहे. मेहनत तर तुमच्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मेहनत राहिली. इथे टॉस जिंकला काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना किती धावसंख्येपर्यंत थांबवशील? प्रतिस्पर्धी संघाने या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातलाय. स्पेशली सनीनं खूप चांगला खेळ केलाय. 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आमचे पण बॉलर चांगले आहेत. समोरच्या संघातील असा एखादा खेळाडू की त्याला लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल?
तसा काय टार्गेट नाही, चांगला करायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. दिगंबर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे. सेकंड मॅचमध्ये राहण्याच्या विरोधात खेळणार आहात. बॅटिंग तुमच्या वाट्याला आली आहे. पर्टिक्युलर टार्गेट काय देणार आहात? 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल आमचा. 4 ओव्हरची मॅच आहे. 55च्या वर जाण्यासाठी कुठला बॅटर जो चांगला खेळेल आज ॲज अ कॅप्टन तुम्हाला वाटते की त्याच्यावर जास्त भरोसा? एकतर सनी आहे, मागच्या मॅचमध्ये त्यांनी 50 मारले आणि एक जेडीवर आमचे लक्ष असणार आहे थोडे. या अगोदर मागच्या सीझनमध्ये किंवा एखादा सामना तुम्हाला आठवतोय की रिग्नेश इलेव्हन राहण्याच्या विरोधात तुमचा झालेला आहे? हो, कामतगरला झालेला आहे, मला आठवते. त्यापैकी आम्ही तो सामना जिंकलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स आहे प्रतिस्पर्धी संघाविरोधात खेळण्याचा. मग आज शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच. शुभेच्छा आम्ही देतोय. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आलेली आहे. रिग्नेश इलेव्हन राहणार वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. बल्लेबाजी के लिए मुजफ्फर खान उर्फ विकी, उनके साथ चिराग. देखना चिराग आज कितनी रोशनी फैला पाएंगे अपने परफॉर्मेंस से. इस वक्त हालात तो काफी मुश्किल है क्योंकि टारगेट अगर हम देखें तो 84 रन पहले 5 ओवर में 81 बनाए थे. इससे पहले बालाजी स्पोर्ट ने 4 ओवर में उन टोटल को आगे पार कर गई है. यहां पर वराल देवी स्पोर्ट ताड़ाली. गेंदबाजी के लिए अमित जाधव, द टॉल मैन अमित जाधव, राइट आर्म ओवर द विकेट. पहले गेंद वहां पर बल्ला चलाया लेकिन कनेक्शन नहीं बनाया. डॉट बॉल. डॉट के साथ आगाज. अगर हम रिक्वायर्ड 100 की बात करें तो 21 का है मैच की शुरुआत से ही. इसके बाद का मुकाबला बहुत बड़ा है. एक तरफ अच्छी गेंदबाजी है तो दूसरी तरफ धुआंधार बल्लेबाजी. लेकिन देखना है कौन मारेगा बाजी. अगली गेंद. अच्छा, वहां पर हार्ड लेंथ का इस्तेमाल करते हुए अमित जाधव अपनी हाइट का अच्छा इस्तेमाल करे. देखिए, अगर उसी लेंथ से किसी और गेंदबाज की गेंद टिप्पा खाती तो मैं समझता हूं बहुत अच्छे पोजीशन में आ सकते थे बल्लेबाज मुजफ्फर खान. लेकिन जहां पर इनकी गेंद टप्पा खाकर हार्ड लेंथ से ऊंचाई ले रही है, उछाल ले रही है, वहां पर बल्लेबाज को दिक्कत आ रही है क्योंकि गेंद कहीं ना कहीं चेस के आसपास तक बाउंस होकर आ रही है और बल्लेबाजों को दुविधाएं पेश हो रही है. गिलेन मेगरा इस तरीके की गेंदबाजी के लिए काफी मशहूर थे और जाने जाते थे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में. लेजेंडरी बॉलर ऑस्ट्रेलिया के. अमित जाधव अब अपनी साइड को चेंज करते हुए राइट आर्म राउंड द विकेट चिराग के लिए. इस बार शरीर पे ती लेकर घूम गए और दर्शकों को भी झुमा दिया है. 6 रन. वरेचा प्यारा असा हिरा दारारा आहे त्याच्या नावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेचे प्रणेते. ऑन स्क्रीन दाखवले जात आहे रिग्नेश पाटील यांच्यासाठी अविनाश शिल्की पोगाव, ज्यांनी या स्पर्धेसाठी आणि रिग्नेश पाटील यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे स्वागत करूया स्पर्धेमध्ये. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया पिछली गेंद पे चिराग ने. इस बार फुलर लेन की गेंद आगे रखा. डॉट बॉल. पिछली बार जो गलती की थी अमित जाधव ने उसे नहीं दोहराया. देखिए, एक अच्छे प्लेयर की यही निशानी होती है कि आप अपनी गलतियों से कितना जल्दी सीखते हैं. 7 रन बिना किसी नुकसान के. टारगेट काफी बड़ा है जो सिक्सर लगाया था चिराग ने. हर ओवर में कम से कम 2 से 3 सिक्सर की दरकार है YM एक्सपोर्ट्स को. अगली गेंद. इस बार शॉर्ट आर्म पुल लेकिन अनसक्सेसफुल. फील्डर मौजूद थे वहां पर मिड विकेट की दिशा में लेकिन कैच छूट गया उनके हाथों से. आज कैचेस काफी छूटे हैं समीर ठाकरे. वो कहा जाता है कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के आप क्रिकेट नहीं खेल सकते और ना फिर मुश्किलें आपकी बढ़ती रहेंगी. 8 रन. आठ रन बिना किसी नुकसान के. अमित जाधव की अच्छी गेंदबाजी. अभी तक एक बड़ा हिट लगा और 2 डॉट गेंद उन्होंने भी किए. 2 सिंगल देखने को मिले. इस बार कदमों का इस्तेमाल किया है मिस टाइम स्ट्रोक लेकिन पावर प्ले उसका फायदा. नो मैन स्टैंड में अगेन टिप्पा खाई. 1 बाउंस इनटू द फैन फॉर 4.
लगता हमारे डीजे मैन भी थोड़ा सा ब्रेक पे है। एक ओवर के बाद दोबारा बिना किसी नुकसान के अपने रिक्वायर्ड 100 से काफी पिछड़ी है YM स्पोर्ट्स। इसके बाद हम महासंग्राम देखने जा रहे हैं। यही कारण है कि इतना सोच विचार कर रहे हैं वहां पर विघ्नेश पाटिल, गणेश पाटिल और सोहम पाटिल से, क्योंकि पता है वो मुकाबला बहुत बड़ा है। देखिए लास्ट ईयर जो विघ्नेश 11 रहनाल से नंबर 1 की कुर्सी छीनी, वो उनके 12वें प्लेयर की एक गलती थी, जो 2 रनों का पेनल्टी मिला उन्हें वराल देवी चषक में, और वहां पर नैया उनकी डूब गई। गेंदबाजी के लिए अमोल ठाकुर टीम के सबसे भरोसेमंद गेंदबाज, और एक नए वेरिएशन के साथ आए, दूसरा इन्वेंशन किया यहां पर अमोल ठाकुर ने। लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गेंदबाज है, लेकिन दूसरा भी इन्वेंशन किया, रिस्ट को फोल्ड करते हैं एंड मोमेंट पे, फ्लाइट देते हैं, हवा देते हैं गेंद को, ताकि बल्लेबाज लालच में आ जाए। और कहते हैं ना, लालच बुरी बला है, अक्सर गले पड़ जाए तो आबाद करती है, लेकिन कभी कभी आपको बर्बाद करती है। देखने लेफ्ट हैंड बल्लेबाज के सामने किस तरह गेंदबाजी करेंगे अमोल ठाकुर। स्ट्राइक पे चिराग, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। स्टार्ट किया वहां पर शॉर्ट पिच गेंद के साथ, बहुत ज्यादा उछाल, अंपायर का इशारा, वाइड बॉल। अंपायर फारूक बड़ी सर का भी एक अलग अंदाज वाइड देने का। 13-13। इस बार दूसरा, लेकिन इस गेंद को पढ़ लिया, जड़ दिया, मैक्सिमम शॉट में लगाया चिराग ने पूरा दम। डीजे 19-19। इस गेंद को पढ़ा भी, जड़ा भी, और स्कोर तेजी से आगे बढ़ा भी। 19 रन बिना किसी नुकसान के। देखिए अगर इसको कोई देखेगा ये टोटल तो बोलेगा बहुत अच्छा है, लेकिन जो टारगेट है YM के सामने, YM भी कह रही होगी वाई एम, मतलब हमें ही क्यों चूज किया। वराल देवी स्पोर्ट तड़ाली ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की। अमोल चौधरी ने 43, अमोल ठाकुर ने 28, बल्लेबाजी दोनों की रही बहुत ही ग्रेट। अगली गेंद, इस बार वाइड यॉर्कर, मिस्टो, गेंद हवा में खड़ी हो गई है, फील्डर उसके नीचे, लेकिन दिया है मौका और साथ ही साथ चौका। देखिए ग्राउंड में तो कोई भी कमी नहीं है, बहुत ही परफेक्ट ग्राउंड है। शेप देखिए आप, इसका लेवल देखिए, हर तरीके से बराबर है, लेकिन उसके बावजूद फील्डर्स काफी मिस जजमेंट कर रहे हैं, उनका बैलेंस डिस्टर्ब हो रहा है। कहीं ना कहीं सीजन का पहले ही टूर्नामेंट है, तो लगता है तैयारियां मुकम्मल नहीं है। 23-23 गेंद को बदलने की देखना वहां पर मांग की हमारे ऑफिशियल अंपायर ने। आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया का भी आगाज हुआ, जहां पर इंडिया 150 पर ऑल आउट हो गई 150। वहीं पर करारा जवाब पेश कर रहे हैं हमारे गेंदबाज। 47 रन पे 6 विकेट गिर चुके हैं ऑस्ट्रेलिया के। इसके बाद का मुकाबला देखना मत भूलिएगा, क्लैश ऑफ टाइटंस। लोअर फुल टॉस गेंद, एंड मोमेंट पे बल्ले के फेस को खोल दिया था, गेंद बैकवर्ड पॉइंट की तरफ गई, डीप में फील्डर मौजूद, 1 रन बना, दूसरे के लिए गए 2 रन पूरे। लास्ट सीजन वराल देवी चषक में जब दोनों टीमें टकराई थी तो जीत मिली थी बालाजी स्पोर्ट को, नहीं वहां पर विघ्नेश 11 नाहनाल ने जीत हासिल की थी। देखने क्या उस हार का बदला लेगी बालाजी स्पोर्ट, या फिर एक और कर्ज चढ़ा देगी विघ्नेश 11 नाहनाल। अगली गेंद, ओ इस बार अच्छा टर्न, शार्प टर्न, दूसरा था ये, नहीं समझ पाए इस बारी चिराग। पिछली दफा समझ गए थे, स्विच हिट खेला था। 25-25 लॉस्ट ऑफ विथआउट एनी विकेट्स, बिना नुकसान के।
इस बार रिवर्स स्ट्रोक खेलने गए लेकिन वहां पर कामयाबी नहीं, रन के लिए तो निकल चुके हैं। बाय की शक्ल में आते हुए एक रन, 26-26। 2 ओवर के बाद इतने रन तो नहीं, अभी दूसरे ओवर का खेल बाकी है। एक बॉल का आना अभी भी बाकी है। अगर इस गेंद पे सिक्सर आया तो थोड़ा बहुत मुकाबले में जान रहेगी बाकी। फिर से अब साइड को चेंज किया अमोल ठाकुर ने, लेफ्ट आर्म राउंड द विकेट जाने का फैसला मुजफ्फर के लिए। ये देखिए वहां पर कदमों का इस्तेमाल, बल्ला घुमाया लेकिन कनेक्शन नहीं बनाया। एक और डॉट बॉल। 2 ओवर के बाद 26 बिना किसी नुकसान के बचे हुए 12 बॉल में जीत के लिए 58-58। ऐसा लगता है वाईएम हो गई है थोड़ी सी लेट। जबरदस्त क्रिकेट आज देखने को मिल रहा है हमें। स्वर्गीय विलास स्मृति चषक 2024 ऑर्गेनाइज बाय विलास स्पोर्ट रहनाल एंड विघ्नेश 11 रहनाल। इस टूर्नामेंट के फोकस पर्सन विघ्नेश पाटिल, यंग डैशिंग डायनामिक यंग लीडर हमारे बीच मौजूद हैं। पूरा उनके नेतृत्व में ये टूर्नामेंट अभी तक कामयाबी से आगे बढ़ रहा है। कल पहला दिन आगाज हुआ था बहुत ही शानदार, और दूसरा दिन भी बहुत ही बेहतरीन तरीके से आगे बढ़ता हुआ। तीसरा ओवर लेकर आ रहे ओम पाटिल दूर वाले छोर से। वक्त का ख्याल रखना है प्लीज। प्रेम सूर्यवंशी, देखिए पोजीशन इतनी अच्छी है उसके बावजूद भी इतना वक्त लिया जा रहा है। ओम पाटिल दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट, लंबे रनअप के साथ इस स्ट्राइक पे चिराग। लोअर फुल टॉस गेंद खेल दिया उसे डीप मिड विकेट की तरफ, फील्डर मौजूद है। कमाल का फील्डिंग एफर्ट, एक ही रन। 11 गेंदों में अब जीत के लिए 57-57। मुश्किलात अब बढ़ती जा रही है आहिस्ता आहिस्ता वाईएम स्पोर्ट्स की। 10 के 10 विकेट तो उनके हाथ में है, लेकिन रन गति अगर हम देखें तो सुस्त नजर आती हुई। राइट आर्म ओवर द विकेट मुजफ्फर खान के सामने। मिस टाइम, बल्ले का किनारा लेकिन कीपर से काफी दूर पीछे की तरफ गई। 1 रन सिंगल की मदद से स्कोर 28-28। आए हुए हमारे सभी मेहमान, सभी दर्शक, सभी क्रिकेटर्स, गुड आफ्टरनून। आप सभी का हार्दिक स्वागत। आफ्टरनून का क्रिकेट थोड़ा सा माहौल शांत देखना है। इस बार फुल टॉस, बीमार गेंद बना दिया उसे बल्लेबाज ने 6 रनों के लिए। चर्चा आमची जास्ते गाव इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना। पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद। अरे पैचान मोठी आहे बेटाची नाराज। बीमर 10 बॉल में 49, 49 फ्री हिट। देखना है क्या चिराग इस पर भी लगाएंगे कोई बड़ा हिट। फुल टॉस खेल दिया उसे, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में आउट होंगे लेकिन फ्री हिट का फायदा। अब 9 बॉल में 48, 48। हर गेंद में अगर सिक्सर लगता है, 8 सिक्सर की यहां से जरूरत है बची हुई 9 बॉल में। जी हाँ बिल्कुल मुश्किल, बहुत मुश्किल है। नौ बॉल 48 रन। ओम पाटिल राइट आर्म ओवर द विकेट। इस बार स्वंग कर दिया, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े भेज दिया है, फेंक दिया, उछाल दिया है मुजफ्फर खान ने 6 रनों के लिए। बहुत देर कर दी मेहरबान आते आते,
देखने दे रहे हैं क्या दुरुस्त आए मुजफ्फर खान, उनकी बैट से ये पहला मैक्सिमम स्ट्रोक आया है। ओम पाटिल थोड़े से महंगे साबित हो रहे हैं और राइट मोर द विकेट एक बार फिर से मुजफ्फर खान के लिए। इस बार धीमी गति की गेंद फुल टॉस थी लेकिन एलिवेशन नहीं बना पाए, वहां पर 1 रन बनाए, दूसरे के लिए जाना चाहते थे, चिराग ने मना किया, 1 से संतुष्ट। सिंगल की मदद से कितने रन बने? 43, 43। अब 7 बॉल में जीत के लिए 41, 41, तो हर गेंद में लगाना होगा आपको मैक्सिमम। दीगर बल्लेबाज सोच रहे होंगे कि विकेट मिले तो हमें भी मौका मिले बल्लेबाजी का, लेकिन लगता है चिराग और मुजफ्फर खान अकेले बल्लेबाजी करके घर लौटेंगे या मैच जिताकर। ओ धीमी गति की गेंद आउट स्विंग, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, पूरी तरह से चकमा खा गए बल्लेबाज। ब्यूटीफुल डिलीवरी, अच्छा कटर का इस्तेमाल। अब जीत के लिए 6 बॉल में 41। अब लग रहा है पूरी तरह से महज औपचारिकताएं पूरी करनी आहे। तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत। उपस्थित पाहुण्यांमध्ये सन्माननीय भगवान चौधरी या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत, त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जाणार आहे। मी विनंती करेन किशोर भोपी आपण आपल्या शुभ हस्ते भगवान चौधरी यांना सन्मानित करावं। सामना एकतर्फे आता सुरू झालेला आहे मैदानाच्या आत आणि या ठिकाणी आपण भगवान चौधरी यांचा शुभ सन्मान करतोय। ऑन स्क्रीन हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन स्क्रीनवर। कैलास किशोर भोपी यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय। तदनंतर विकास पाटील साहेब आपण ही सन्मानाचा स्वीकार करावा, आपल्याला ही सन्मानित केलं जात आहे। मी पुन्हा एकदा किशोर भोपी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विकास पाटील यांचा शुभ सन्मान करावा। सन्माननीय विकास पाटील यांना सन्मानित केलं जात आहे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। इस बार विकेटों को निशाना बनाया था लेकिन बहुत ही कमाल का स्ट्रोक खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, किसी भी फील्डर के पास नहीं है मौका, बल्लेबाज ने लगा दिया चौका। लेकिन कहते हैं ना कि दिया बुझने के बाद अब तेल डाला जा रहा है, इससे तो कुछ भी नहीं होगा। सांप के चले जाने के बाद अगर आप लकीर पे लाठी पीटेंगे तो फिर निराशा ही आपके हाथ लगेगी। इस बार स्टेट तीर के मानिन सीधा हैरत अंगेज। अब मानो ऐसा लग रहा है कि खुन्नस निकाल रहे हैं बल्लेबाज कि इतने पड़े हैं कुछ तो लौटाए जाएं। 53, 53 अर्धशतक को पार कर लिया है YM स्पोर्ट्स ने। अच्छा स्ट्रोक खेला था इस बारी, सीधा है बिल्कुल स्ट्रेटिश। वहां पर मुजफ्फर खान ने 3 बॉल में 31, 31। इस बार धीमी गति की गेंद स्लोअर वन, इसे भी पढ़ लिया एक और मैक्सिमम। क्या बल्लेबाजी हो रही है, लेकिन चुड़िया चुग गई खेत, अब पछताए हो क्या। सिक्सर के हैट्रिक पर है, फील्डर मौजूद है वहां पर, लेकिन फिर से नहीं पकड़ा है कैच। देखिए 3-3, 4-4 कैचेस छोड़ने के बावजूद भी आप मैच जीत रहे हैं, तो मतलब बल्लेबाजों ने बहुत ज्यादा अच्छा काम कर दिया है। वही अगर ये 50 से 60 रनों का टारगेट होता तो ये कैचेस बहुत महंगे पड़ते। और कैचेस की इंपॉर्टेंस क्या होती है, अब 2023 का वर्ल्ड कप का मैच देखिए, मुजीबुर रहमान ने जब कैच छोड़ा ग्लेन मैक्सवेल का, एक पैरों से उन्होंने 200 रन बनाकर मैच जिता दिया और इसी के साथ गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर और इस टूर्नामेंट से बाहर YM स्पोर्ट। हार्ड लक YM स्पोर्ट एंड मेनी कांग्रेचुलेशन। वराल देवी स्पोर्ट ताड़ाली। YM स्पोर्ट आपको तुरंत VIP मंच पर आना है पूरी टीम के साथ। चिराग, मुजफ्फर खान, फैसल पोलार्ड, साबिर एंड ऑल टीम, फैसल अंसारी, आप लोगों को तुरंत VIP मंच पर आना है।
एक अच्छा एक नया कॉन्सेप्ट, एक नई सोच, एक नई खोज और एक नई सोच के साथ रिग्नेश पाटिल एंड कंपनी वहां पर रनर अप टीम को भी प्रोत्साहित कर रही है, उनका हौसला बढ़ा रही है, उनको